नमस्कार. श्रेयश प्रतिष्ठानमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. श्रेयश प्रतिष्ठान हे 53 एकरच्या निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे आणि या संस्थेची स्थापना 2008 साली झालेली आहे. ट्रान्सफॉर्मिंग स्टुडंट्स इंटू प्रोफेशनल्स असे या संस्थेचे ध्येय आहे. श्रेयश प्रतिष्ठान अंतर्गत आपण इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी आणि MBA अशा विविध कोर्सेसला प्रवेश घेऊ शकता. श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही मराठवाड्यातील सर्वात पहिली NAAC ॲक्रिडिएटेड इन्स्टिट्यूट आहे आणि त्याचप्रमाणे ISO 9001-2015 चे मानांकन प्राप्त आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये कॉलेजचा सहभाग असतो, जसे की SAE बहार, टिफन, टाटा रेडी इंजिनियर्स, GIZ अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये मुलांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते आणि श्रेयश कॉलेजने राष्ट्रीय पातळीवर SAE बहार या स्पर्धेत 6वा क्रमांक मिळवला आहे. तसेच टाटा रेडी इंजिनियर्स या स्पर्धेमध्ये भारतातील पहिल्या 3 कॉलेजमध्ये समावेश आहे. त्याचप्रमाणे GIZ अंतर्गत वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आमच्या कॉलेजमधल्या 60 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळते. आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम दर्जाचे वसतिगृह उपलब्ध आहे. तसेच शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा पण उपलब्ध आहे. या संस्थेमध्ये राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच NCCचे युनिट मान्य झालेले आहे. विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर यूथ एक्सचेंज प्रोग्राम, वेगवेगळे कॅम्प आयोजित करून त्यांना देशाच्या सेनेमध्ये भरती व्हायला प्रोत्साहित करणे असे उपक्रम राष्ट्रीय छात्रसेना करत असते. आणि तसेच नॅशनल सर्व्हिस स्कीम म्हणजेच NSS अंतर्गत सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी व नवीन उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिल्या जातात. श्रेयश प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय इंजिनियर बसवराज मंगरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अरुण दुबे, प्राचार्य डॉक्टर रामकिसन पवार व संचालक श्री प्रभाकर माशाळकर हे श्रेयश कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजीची धुरा सांभाळतात. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या पदवीधारकांकडून समाजाच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षांची पूर्ती करण्याकरिता तयार होणारा व्यावसायिक पदवीधर बदलत्या काळाची आव्हाने पेलण्यास सक्षम असावा, यासाठी वेगवेगळ्या नामांकित खाजगी, निमशासकीय आणि शासकीय आस्थापनांना महाविद्यालयांच्या प्रांगणात निमंत्रित करून त्यांच्या गरजेनुसार योग्य, कुशल, तंत्रज्ञ असलेले मनुष्यबळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमधून निवडण्यासाठी संधी दिली जाते. याचा उपयोग कंपन्या व विद्यार्थी असा दोघांनाही होतो. या कामासाठी महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. प्रत्येक विद्याशाखेचा एक प्राध्यापक या विभागाच्या प्रमुखास सहाय्य करतात. खाजगी कंपन्यांच्या निवड प्रक्रिया सहज नसतात. बुद्धिमत्ता परीक्षा, गटचर्चा, तांत्रिक तसेच वैयक्तिक मुलाखतीमधून विद्यार्थ्याला पूर्णपणे तपासूनच त्या कंपन्या नियुक्त करतात. अशा निवड प्रक्रियेचा सराव विद्यार्थ्यांना व्हावा म्हणून त्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. अशा निवड प्रक्रियेची रंगीत तालीम म्हणून मॉक टेस्ट, मॉक इंटरव्ह्यू अशा गोष्टी केल्या जातात. विद्यार्थ्याच्या तांत्रिक क्षमतेबरोबरच त्यांना कम्युनिकेशन स्किल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सारखी क्षमता विकसित व्हावी म्हणून अशी शिबिरे आयोजित केली जातात. तसेच
कंपनीमधील वर्किंग कल्चर विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आम्ही त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये व्हिजिटसाठी घेऊन जात असतो व काही इंडस्ट्री एक्सपर्ट्स यांना आपल्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलवत असतो. आमच्या महाविद्यालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे मराठवाडा जॉब फेअर. वेगवेगळ्या तंत्रशिक्षणाच्या पदविकाधारकांसाठी एकाच दिवशी एकाच छताखाली विविध कंपन्यांना बोलावून विद्यार्थ्यांच्या निवड प्रक्रिया राबवून त्यांना नोकऱ्या मिळवून देण्याचे कार्य दरवर्षी केले जाते. यातून अनेक होतकरू गरजू विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. इंजिनिअरिंग सायन्स डिपार्टमेंट हा सर्व अभियांत्रिकी शाखांचा मूलभूत पाया आहे. हा विभाग विद्यार्थ्यांना अप्लाइड सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि संबंधित शाखांमधील मूलभूत विषयांचे शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडतो. विभागातील प्राध्यापक आपल्या अध्यापन पद्धतीमध्ये ट्युटोरियल्स, प्रॅक्टिकल्स, नियमित असाइनमेंट्स, डाऊट क्लिअरिंग सेशन्स यांचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करत असतात. या विभागात भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र क्षेत्रात पुरेसे संशोधन करण्याइतपत प्रयोगशाळा उपलब्ध आहे. याशिवाय या विभागात विशेष संगणक प्रयोगशाळा असून हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, जेणेकरून विद्यार्थी संगणक साक्षर होतील. या विभागामध्ये दर 6 महिन्याला योगाचे शिबिर घेतले जाते. त्यात मुलांची एकाग्रता वाढते आणि तणाव कमी होतो, त्यामुळे त्यांची अभ्यासात प्रगती होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विभागातर्फे पोस्टर प्रेझेंटेशन, इंडस्ट्रियल व्हिजिट्स, मिनी प्रोजेक्ट्स असे उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण होण्यासाठी हेल्थ कॅम्प, ब्लड डोनेशन इत्यादी शिबिरे आयोजित केली जाते. कॅम्पसला लागून असलेल्या डोंगरावर नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थ्यांना आम्ही तेथे घेऊन जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यापीठाच्या परीक्षांमधून विद्यार्थी नेहमीच घवघवीत यश संपादन करतात. त्यातीलच हे काही टॉपर विद्यार्थी. यांत्रिकी अभियांत्रिकी अर्थात मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीची एक मुख्य शाखा असून यामध्ये प्रामुख्याने वाहन व मशीन निर्मिती याचा सखोल अभ्यास केला जातो. ही एक अभियांत्रिकीची अतिशय विस्तारित शाखा असून यामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध क्षेत्रात सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम खाते, महानगरपालिका, जिल्हा परिषदे, परिवहन खाते म्हणजेच RTO आणि ST महामंडळ इत्यादींचा समावेश होतो. तसेच खाजगी क्षेत्रात वाहन निर्मिती कंपन्या जसे की टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, L&T, बजाज ऑटो, स्कोडा, मारुती सुझुकी इत्यादी मध्ये कुशल मेकॅनिकल इंजिनियरची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते. श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयात यांत्रिकी शाखेचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण 120 जागा व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण 18 जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयातील या विभागात उच्च शिक्षित, अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असून विद्यार्थ्यांना आधुनिक व अद्ययावत मार्गदर्शन करण्यास सदैव तत्पर असतात. प्राध्यापक वर्ग आपापल्या क्षेत्रातील संशोधन व विकास कामाच्या नवनवीन तंत्रज्ञानाशी संबंधित असे शोधनिबंध देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नियतकालिकामधून प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे कार्य करतात. प्रत्येक विषयास अनुसरून अद्ययावत क्लासरूम्स व आधुनिक उपकरणांनी युक्त अशा प्रयोगशाळा विभागात आहेत. विद्यार्थ्यांना यांत्रिकी क्षेत्रातील विविध सॉफ्टवेअरचे ज्ञान यावे म्हणून विभागात कटिया, युनिग्राफिक्स, ऑटोकॅड, ANSYS हे सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. याचा उपयोग करून इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह कल्पना विद्यार्थी सत्यामध्ये उतरू शकतात. विभागातील विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सतत यशस्वी कामगिरी करतात. यामध्ये प्रामुख्याने SEE तिफन, SEE बहा, आविष्कार, रेडी इंजिनियर इत्यादीमध्ये सहभाग नोंदविला असून SEE बहा या स्पर्धेत देशामधून 6वा क्रमांक पटकावला.
SAE तिफन या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत विभागातील विद्यार्थ्यांनी स्वयंचलित कांदा काढणी यंत्राची निर्मिती केली. हे यंत्र शेतकऱ्यांना शेतातील कांदा तसेच बटाटा, अद्रक, हळद काढण्यासाठी उपयोगी ठरले. टाटा टेक्नॉलॉजी या बहुराष्ट्रीय कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या रेडी इंजिनियर या कौशल्य विकास कार्यक्रमात महाविद्यालयाने देशात 3रे स्थान पटकावले असून विभागातील पल्लवी पदम व हरीश तांदळे हे विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये आले. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रात्यक्षिक ज्ञान यावे म्हणून महाविद्यालय सतत प्रयत्नशील असते. म्हणूनच यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने जर्मन संघटना अर्थात GIZ सोबत सामंजस्य करार केला असून यामध्ये प्रत्यक्ष विविध कंपनीमध्ये जाऊन मुलांना ट्रेनिंग घेता येते. या शाखेतील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राला जवळून पाहता यावे म्हणून औद्योगिक भेटी तसेच औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, L&T या कंपन्यांमधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभते. स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेची व्याप्ती खूप मोठी आहे. इमारती, रस्ते, दळणवळणाची वेगवेगळी माध्यमे, धरणे, बंधारे, कालवे, उड्डाणपूल, पर्यावरण इत्यादी अनेक क्षेत्रे या शाखेच्या अंतर्गत येतात. या शाखेच्या पदवीधारकास व पदविकाधारकास सरकारच्या अनेक खात्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम खाते, जलसंपदा खाते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खाते, केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, रेल्वे मंत्रालय, रस्ते विकास आणि बांधकाम खाते असे अनेक खाती स्थापत्य अभियंत्याला नोकरीच्या संधी देतात. श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. पदवी अभ्यासक्रमाच्या एकूण 120 जागा असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण 18 जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयातील या विभागात उच्च शिक्षित, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक असून एकूण 15 प्राध्यापक विद्यार्थ्यांना प्रगत व अद्ययावत मार्गदर्शन देण्यास सदैव तत्पर असतात. आपापल्या क्षेत्रातील संशोधन व विकास कामाच्या नवनवीन तंत्रज्ञानाशी संबंधित असे शोधनिबंध देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध करणे हे महत्त्वाचे कामही येथील प्राध्यापक करतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी व्हावी म्हणून प्रशस्त, हवेशीर वर्गखोल्या, CCTV कॅमेऱ्याची सोय, आरामदायी आसन व्यवस्था इत्यादी सोयींनी युक्त अशा वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाचा अनुभव नक्कीच आल्हाददायी असतो. अभियांत्रिकी शिक्षणाचा खरा पाया म्हणजे विद्यार्थ्यांना दिले जाणारे प्रात्यक्षिकांचे ज्ञान. यासाठी गरज असते ती सुसज्ज, अद्ययावत व आधुनिकतमय उपक्रमांची युक्त अशा प्रयोगशाळांची. स्थापत्य विभागात अशा एकूण 9 प्रयोगशाळा आहेत. अभ्यासक्रमात विद्यापीठाने नेमून दिलेली सर्व प्रात्यक्षिके प्रत्येक विद्यार्थ्यास शिकण्याची संधी दिली जाते. अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्याला प्रोजेक्ट करावा लागतो. येथील 53 एकरच्या भव्य परिसरात पावसाच्या पाण्याचे अडविणे, जिरवणे व संवर्धन करणे इत्यादीसाठी आवश्यक असे छोटे छोटे डॅम बांधण्याचे प्रोजेक्ट्स विद्यार्थ्यांना दिले जातात. तसेच जलसंवर्धनाची वेगवेगळी कामे, पद्धती याचेही प्रोजेक्ट्स केले जातात. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे व खरोखर जगात काय चालते याचा जवळून अनुभव यावा म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन भेटी दिल्या जातात. जसे की मनमाड येथे रेल्वे जंक्शन, जालना दूध डेअरी, पुणे येथील उड्डाणपूल, पैठण येथील जायकवाडी धरण, फारोळा जलशुद्धीकरण प्रकल्प इत्यादी. विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण, परीक्षा व प्रमाणपत्र कमविण्याची संधी दिली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेत वाढ
होते, जसे की NPTEL, AutoCAD, STAAD, रेड हॅट इत्यादी. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणाअंतर्गत विविध स्पर्धा, वेबिनारमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाते व त्यामुळे त्यांना ज्ञान, तंत्रज्ञान याची माहिती होऊन प्रमाणपत्रसुद्धा दिले जाते. या अनुषंगाने जागतिक जल दिवस, पर्यावरण दिवस इत्यादीच्या निमित्ताने भित्तिचित्र स्पर्धा, वेबिनार आयोजित केले जातात. तसेच वृक्षारोपण, रक्तदान शिबिर असेही उपक्रम राबविले जातात. आमचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या आस्थापनांमधून मोठ्या पदावर कार्यरत असून काही जणांनी स्वतःचे व्यवसायही सुरू केले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षांमधून विद्यार्थी नेहमीच घवघवीत यश मिळवतात. तसेच त्यातील काही हे टॉपर्स विद्यार्थी. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थ्यांना प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर्स आणि डिझायनिंग रिलेटेड बाबी शिकायला मिळतात. या डिपार्टमेंटमधील उपलब्ध होणारे कोर्सेस आहेत: BTech, याचा इंटेक आहे 60 व MTech, याचा इंटेक आहे 18. या डिपार्टमेंटमध्ये एकूण 9 शिक्षक आहेत. यात डॉक्टर ER चिर्ची हे विभाग प्रमुख आहेत व बाकीचे सर्व शिक्षक हे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. भव्य आणि हवेशीर वर्ग आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स असणाऱ्या लॅब्स या डिपार्टमेंटची वैशिष्ट्ये आहे. आमच्याकडे एकूण 6 कम्प्युटर लॅब्स आहेत, जसे की जावा लॅबोरेटरी, अल्गोरिदम लॅबोरेटरी, कॉम्पिटिटिव्ह प्रोग्रामिंग लॅबोरेटरी, ऑपरेटिंग सिस्टीम लॅबोरेटरी, क्लाउड कम्प्युटिंग लॅबोरेटरी आणि पायथॉन लॅबोरेटरी. आपल्या कॉलेजमध्ये 20पेक्षा जास्त पूल कॅम्पस ड्राईव्स आयोजित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे आत्तापर्यंत 100पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये प्लेस झाले आहेत. त्यापैकी काही माजी विद्यार्थी इथे आम्ही दाखविलेले आहेत. दरवर्षी या डिपार्टमेंटचे विद्यार्थी प्रोजेक्ट्स बनवतात. त्यापैकी काही प्रोजेक्ट्स येथे दाखविले आहेत. स्मार्ट फार्मिंग प्रोजेक्ट हा शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनवलेला उपक्रम आहे. यात काही सेन्सर्सच्या मदतीने मोबाईलद्वारे आपण सॉईल मॉइश्चर लेवल्स बघू शकतो. अँटी थेफ्ट सिस्टीम फॉर 2 व्हीलर्स या प्रोजेक्टद्वारे आपण 2 व्हीलर गाड्यांचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकतो. ट्रॅकिंग अ चाइल्ड विथ द हेल्प ऑफ अ RFID या उपक्रमाद्वारे आपण मुलांचं लाईव्ह लोकेशन ट्रॅक करू शकतो. किसान मित्र ॲप हे ॲप खास शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतून तयार करण्यात आले आहे. या ॲपद्वारे शेतकरी ग्राहकांना त्यांच्या वस्तू चांगल्या किमतीत विकू शकतात. स्मार्ट होम ऑटोमेशन सिस्टीम याद्वारे आपण आपल्या घरातील विद्युत उपकरण ऑटोमॅटिकली ऑपरेट करू शकतो, जसं की ॲमेझॉन अलेक्झा. एनर्जी मॅनेजमेंट युझिंग IoT यात इंटरनेट ऑफ थिंग्सच्या मदतीने विजेची बचत करू शकतो. GIZ प्रोजेक्टमध्ये काही विद्यार्थ्यांनी कंपनीमध्ये जाऊन लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. तसेच 400पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कंपनीकडून घेतल्या जाणाऱ्या ट्रेनिंगचे सर्टिफिकेट्स मिळाले आहेत, जसे की iQuery सर्टिफिकेशन, NPTEL ऑनलाईन सर्टिफिकेशन, Google Analytics Academy सर्टिफिकेशन. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या डिपार्टमेंटद्वारा स्मार्ट इंडिया इंटरनल हॅकेथॉन व आविष्कार नावाचा इव्हेंट ऑर्गनाईज केला गेला. त्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व सर्टिफिकेट्स मिळवले. या डिपार्टमेंटद्वारे ड्रायव्हरलेस कारला EC मोबिलिटीचा वापर करून कसे चालवायचे याचा पण डेमो दिला गेलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट म्हणजे विद्युत अभियांत्रिकी ही 3 उपशाखांमध्ये विभागलेली आहे, जसे की पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन. ही शाखा पहिल्या 4 महत्त्वपूर्ण शाखांपैकी एक आहे. सर्वांनाच माहिती आहे की
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ हा विद्युत अभियांत्रिकीचा कणा असून त्यातील अनुभव घेतलेले क्लास 1 अधिकारी प्राध्यापक जयप्रकाश शास्त्री सर हे विभाग प्रमुख आहे. आपापल्या क्षेत्रातील संशोधन व विकास कामाच्या नवनवीन तंत्रज्ञानाशी संबंधित असे शोध निबंध देशातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्ध केले असून तसेच काही प्राध्यापकांनी अनेक पुस्तके प्रकाशित केले आहे. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आमच्या विभागात भव्य आणि हवेशीर वर्गखोल्या उपलब्ध असून CCTV कॅमेऱ्याची सोय आहे. आजकालच्या काळात थिअरीसोबत प्रॅक्टिकल नॉलेजची गरज आहे. त्यासाठी आधुनिक उपकरणांनी युक्त अशा एकूण 13 लॅब्स उपलब्ध आहे, जसे की हाय व्होल्टेज इंजिनिअरिंग लॅब, मशीन लॅब, पॉवर सिस्टम लॅब. श्रीयश अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्युत विभागाने सौर ऊर्जा प्रकल्प उभा केला असून त्यातून वीज निर्मिती करून विविध उपकरणे त्यावर चालवली जातात. या विभागातून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतः एक यशस्वी उद्योजक बनून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत, जसे की टेस्ला पॉवर लाईन, GT पेपर अँड सोलार इन्स्टॉलेशन, सिनर्जी इलेक्ट्रिकल्स, साईरुद्र इलेक्ट्रिकल्स, DR इंजिनियर्स. तसेच काही विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेत आहे. या विभागातील माजी विद्यार्थी वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय आणि मानांकित कंपनीजमध्ये मोठ्या पदावर सध्या कार्यरत आहे, जसे की सोहम प्रायव्हेट लिमिटेड, MSc DCL, वेरॉक, कॅपजेमिनी, आय इंजिनिअरिंग इत्यादी. या विभागात पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर नाविन्यपूर्ण असे प्रकल्प स्वतः बनवतात, जसे की पाईप इन्स्पेक्शन युजिंग रोबोट, फ्लोटिंग सोलार PV टेक्नॉलॉजी, IoT बेस्ड एनर्जी मीटर रीडिंग, सोलार बेस्ड वॉटर कूलर इत्यादी. या विभागातील विद्यार्थी GIZ अंतर्गत कंपनीजमध्ये लाईव्ह प्रोजेक्टवर काम करतात. आमचे विद्यार्थी इलेक्ट्रिक व्हेकल या आधुनिक विषयावर C-सेंट्रिक एज प्रायव्हेट लिमिटेड व श्रीयश अभियांत्रिकी यांच्या संयुक्त विद्यमाने नोएडा येथे 4.5 महिन्यांची रहिवासी प्रशिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या विभागाद्वारे विविध इंडस्ट्रियल व्हिजिट्स, एक्सपर्ट टॉक्स आयोजित केले जातात. या विभागात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या विभागाद्वारे काही कंपनींसोबत MOUज केलेले आहे, जसे की महाट्रान्सको, महावितरण, तोशिबा सोलार प्रायव्हेट लिमिटेड, टाटा टेक्नॉलॉजी इत्यादी. टूल्स यूज्ड इन अ पॉवर सिस्टीम ॲनालिसिस या विषयावर 6 दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली असून यामध्ये वेगवेगळे इलेक्ट्रिकल सॉफ्टवेअर जे विविध क्षेत्रांमध्ये वापरले जातात याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आणि त्यात सर्व विद्यार्थी सहभागी होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर अभियांत्रिकी ही सध्याच्या तांत्रिक युगात नाविन्यपूर्ण अशी शाखा आमच्या महाविद्यालयात उपलब्ध आहे. सध्याच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर क्षेत्र आपल्या जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावते. आपण इलेक्ट्रॉनिक्सशी जोडलेला घटक किंवा उपकरणांशिवाय दैनंदिन जीवनाचा विचार करू शकत नाही. उदाहरणार्थ मोबाईल फोन किंवा टेलिव्हिजन शिवाय एक दिवससुद्धा घालवणे कठीण आहे. सध्याची परिस्थिती इंटरनेट ऑफ थिंग्स, रोबोटिक्स आणि एम्बेडेड सिस्टीम यासारख्या आधुनिक क्षेत्रावर अवलंबून आहे. या विभागातून पदवी घेतलेल्या विद्यार्थ्याला विविध बहुराष्ट्रीय कंपनी तसेच शासकीय क्षेत्रात जसे की BSNL, एअरफोर्स, BHEL, इस्रो इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या विभागात अभ्यासक्रमाच्या एकूण 60 जागा असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एकूण 18 जागा आहेत. या विभागात उच्च शिक्षित तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग उपलब्ध आहेत. हे प्राध्यापक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात मार्गदर्शन देण्यास सदैव तत्पर असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला भावी आयुष्यात यशस्वी जीवन जगण्यासाठी सक्षम बनवतात. या विभागात विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रशस्त, हवेशीर, स्वच्छ, CCTV कॅमेरा इत्यादी सोयींनी युक्त अशा अत्याधुनिक वर्गखोल्या उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणाचा खरा पाया म्हणजे त्यांना दिले जाणारे प्रात्यक्षिक ज्ञान. या विभागात प्रत्येक विषयाचा सुसज्ज व आधुनिक उपकरणांनी युक्त अशा प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. या विभागात कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर यांच्या प्रात्यक्षिकांसाठी लागणाऱ्या आधुनिक प्रयोगशाळा आहेत. विद्यापीठाने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचे प्रशिक्षण मिळावे तसेच नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाची त्यांना माहिती व्हावी
यासाठी या विभागामध्ये वेगवेगळ्या विषयांवर आधारित कार्यशाळा आयोजित केल्या जातात. तसेच नवीन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वेबिनार आयोजित केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होते आणि त्यांना प्रमाणपत्रसुद्धा मिळते. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे व प्रत्यक्ष औद्योगिक क्षेत्रात काय चालते याचा जवळून अनुभव यावा यासाठी, तसेच भविष्यामध्ये मोठे व्यावसायिक होण्यासाठी लागणाऱ्या गुणांची इंडस्ट्री सेलमार्फत माहिती दिली जाते. यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा आत्मनिर्भर बनण्यास प्रोत्साहित होतो. या विभागातील विद्यार्थी दरवर्षी आयोजित होणाऱ्या स्नेहसंमेलनामध्ये आवर्जून भाग घेतात. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात, ज्यामध्ये विद्यार्थी पारितोषिक मिळवतात. तसेच दरवर्षी या शाखेमधून पदवी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित केला जातो. या विभागात पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी विद्यापीठाने विहित केलेले वेगवेगळ्या विषयांवर नवीन आणि नाविन्यपूर्ण असे प्रकल्प स्वतः बनवतात. या प्रकल्पांमुळे त्यांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर पडते आणि हेच प्रात्यक्षिक प्रकल्प केलेला अनुभव त्यांना एक उत्तम अभियंता बनवते. त्यांना मिळत असलेले प्रात्यक्षिक ज्ञान त्यांच्या करिअर घडवण्याचा महत्त्वाचा मार्गच आहे. विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि त्यांना तत्कालीन उद्योग कार्यपद्धती याचा अनुभव घेता यावा यासाठी वेगवेगळ्या मानांकित उद्योगसोबत सामंजस्य करार केलेले आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टडी सेंटर, समर्थ इलेक्ट्रोकेअर, टेक्निकल स्टुडिओ यांचा समावेश आहे. आमचे माजी विद्यार्थी वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय आणि मानांकित कंपनीजमध्ये मोठ्या पदावर सध्या कार्यरत आहेत, जसे की इन्फोसिस, बेन्स, TCS, वोल्वो, कॅपजेमिनी इत्यादी. या विभागामध्ये शिकणारे विद्यार्थी अत्यंत नामांकित अशा टिफन आणि GIZ स्पर्धांमध्ये भाग घेतात. GIZ अंतर्गत विद्यार्थ्यांनी कंपनीमध्ये सध्या चालू प्रकल्प आणि नवीन तंत्रज्ञानावर काम केले आणि प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. श्रेयस महाविद्यालयाचा व्यावसायिक, व्यवसायाभिमुख व व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण देणारा विभाग म्हणजे MBA विभाग. इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर, BBA, BCS, BSc, BCom, BA अशा विविध शाखांमधील पदवीधरांना सक्षमपणे इंडस्ट्रीयल व सरकारी क्षेत्रात नोकरी देणारा विभाग म्हणजे MBA विभाग. या विभागाची स्थापना 2009 साली झाली. तेव्हापासून महाविद्यालयातून पास झालेले विद्यार्थी आज कॉर्पोरेट जगतात यशस्वीरित्या कार्यरत आहेत. युनिक अकॅडमिक्स प्रणालीसोबतच इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट्स, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, इन्स्टिट्यूशनल सब्जेक्ट्स, योगा, कम्युनिटी सर्व्हिसेस, एंटरप्रेन्योरियल डेव्हलपमेंट सेल, सांस्कृतिक कार्यक्रम, स्पोर्ट्स, NSS, NCC, वेबिनार्स, सेमिनार्स, इंडस्ट्रीयल व्हिजिट्स व अशा इतर अभिनव प्रयोजनांद्वारे 360 डिग्री पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साधली जाऊन त्यांना इंडस्ट्री रेडी केली जाते. या विभागात फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स प्रोडक्शन आणि ऑपरेशन व IT या स्पेशलायझेशनमध्ये शिक्षण दिले जाते. विभागाची प्रवेश क्षमता 60 आहे. विभागाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संलग्नीकरण असून ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन नवी दिल्ली आणि डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र यांची मान्यता आहे. विभागात सुसज्ज डिजिटल क्लासरूम असून त्याबरोबरच सर्व सोयींयुक्त कॉम्प्युटर लॅब्स आहेत. विभागात युनिक अकॅडमिक प्रणाली राबवली जात असून त्याद्वारे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांमधील इंग्रजीचा न्यूनगंड कमी करण्यासाठी बिझनेस कम्युनिकेशन व इतर कॉलेज स्तरावरचे विषय शिकून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राला गवसणी घालण्याचे बळ दिले जाते. विभागाचे प्लेसमेंट 90% असून आज महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी ऑटोमोबाईल,
ॲन्सिलरी प्रोडक्ट्स, रिटेल, टेलिकॉम, इन्शुरन्स, फार्मा, बँकिंग, ॲग्री, हॉस्पिटल, टुरिझम इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. यावर्षी मनोज वाळेकर या विद्यार्थ्याला 8,21,000चे सर्वात जास्त वार्षिक पॅकेज मिळाले आहे. विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये जसे ल्युमॅक्स, मेटलमन, स्टारलाइट, वेरॉक, एन्ड्युरन्स, HDFC बँक, अजंता फार्मा, वंडर सिमेंट, धूत ट्रान्समिशन इत्यादी रोजगारांच्या संधी प्लेसमेंट सेलने उपलब्ध करून दिल्या आहेत. स्कोडा, बजाज, SBI, अमूल, ICICI बँक इत्यादी कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. विभागात अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक वृंद कार्यरत आहेत. विभागातील प्राध्यापक वृंदांमार्फत औद्योगिक कन्सल्टन्सी देखील दिली जाते. नामांकित औद्योगिक संघटना जसे CMI, मसिया, CII, AMA, NIPM इत्यादी सोबत विभागाचा सातत्याने संपर्क असून याद्वारे विद्यार्थ्यांना रोजगार व प्रोजेक्ट्स दिले जातात. औद्योगिक सहलींचे नियमित आयोजन करून विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते. एंटरप्रेन्योरियल डेव्हलपमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना नवीन उद्योग सुरू करण्यास चालना दिली जाते. त्यासाठी डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर DIC व महाराष्ट्र सेंटर फॉर एंटरप्रेन्योरियल डेव्हलपमेंट MCED कडून विशेष सहकार्य लाभते आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध क्लबद्वारे जसे फायनान्स, मार्केटिंग, HR, पॉम क्लबद्वारे औद्योगिक जगाची माहिती व ओळख करून दिली जाते. अशा प्रकारे कोणत्याही शाखेचा पदवीधर जरी असला तरी त्याला शैक्षणिक, व्यावसायिक व औद्योगिकदृष्ट्या सक्षम करून त्याच्या क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य MBA विभाग करत आहे. एकंदरीत आपल्या पाल्यास जर चांगलं शिक्षण द्यायचं असेल आणि त्याला सामाजिक, आर्थिक आणि नैतिक मूल्यांची जाणीव करून द्यायची असेल तर आजच श्रेयश प्रतिष्ठानला भेट द्या आणि आपल्या पाल्याची नाव नोंदणी करा.